त्या मुलाने मलाच ओवाळणीसाठी पुढं केलं. कसा आहे तो? बोलताना साधं बघतही नव्हता, खाली मान घालूनच ओवाळायला सांगितलं मला. नंतर त्या कोण वहिनी साहेब की कोण, त्यांनी आकांत तांडवच केला. त्यांना ओवाळायला मिळालं नाही म्हणून. पण मला काही हौस नव्हती ओवाळण्याची. असह्य व्हावी अशी नजर होती त्यांची, समोरच्याला क्षुल्लक लेखणारी. दिवसभर मला उन्हात उभं केलं त्यांनी. आणि नंतर प्रतापरावांच्या समोर मात्र आव साळसूदपणाचा. लोकाच्या विक्षिप्त आणि हट्टी वाटल्या त्या. ए, दात काढून घशात घाली ना. कमाल आहे या रानाची. चक्क गाडीभर ऊस टाकला यांनी घरात. आधी मला मूर्खपणा वाटला, पण त्यामागचा त्याचा उद्देश फार साफ होता. वेगळाच आहे हा. घरभर ऊस. आई बाबा जाम वैतागलेत. या ऊसाचं काहीतरी करायला पाहिजे. किती साधा आहे हा राणा. माझ्या 20 रुपयाच्या ब्रेसलेटसाठी चक्क सोन्याचं ब्रेसलेट घेऊन आला. वहिनी साहेब, राणादा ब्रेसलेट म्हणून फेमस होते जणू. राणादाने बी याची ऑर्डर दिली होती. कुणी सहज त्याला वेडा ठरवेल, पण चांगल्या माणसाबद्दल असंच काहीतरी ठरवत असतात लोक. मला राणाचा हा चांगुलपणा, लाजाळू स्वभाव फार आवडला. हळूहळू या गावात माझं मन रमू लागलं. आधी वाटलं आपल्याला इथे जमेल की नाही, पण आता मज्जा येते. आणि याचं मुख्य कारण म्हणजे राणा. हा माझा अत्यंत चांगला मित्र होऊ शकतो. नाही, जवळजवळ झालाच. आजची रात्र खास होती. राणाजींनी मळ्यात नेऊन मला काजवे दाखवले. काजव्यांनी भरलेलं अख्खं झाड. हा क्षण मी आयुष्यात विसरणार नाही. माझा रुसवा अशा पद्धतीने फक्त आणि फक्त राणाजीच घालवू शकतात. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.